जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. स्कूल ठीक करो, स्कूल ठीक करो हे अभियान खाजगीरित्या अभिजित दिपके यांनी स्वतःहून चालू केलेलं आहे. कारण की शैक्षणिक धोरणातल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये सरकारी जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेलं दुर्भिक्ष, होत असलेले दुर्लक्ष, शाळांची दुरावस्था या सगळ्या बाबीबाबत, शैक्षणिक ध्येय धोरणाबाबत स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत अभिजित दिपके आणि टीम ज्यांनी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामध्ये CGP पार्टी चळवळ चालू केली आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला. त्याचे आंदोलन 1.5-2 महिने धुरंधर चालू होतं. 20 तारखेला लाठीचार्ज झाला, 22 तारखेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. आता पुढे अभिजित दिपकेकडे कार्यक्रम काय, तर एक सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी स्कूल ठीक करो अभियान करण्याचं निश्चिती केल्यानुसार मागील ऑगस्टच्या 15 दिवसापासून महाराष्ट्र जिल्ह्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, गावखेड्यांमध्ये जिल्हा परिषद शाळा फिरून थेट वर्गामध्ये जाऊन व्हिडिओ प्रोग्राम करून सोशल मीडियावर व्हिडिओ लाईव्ह जारी करणं म्हणजे स्कूल ठीक करो अभियान यशस्वी होईल असं वाटतं का? लोकशाही घटनेच्या संविधानाच्या कक्षेमधील शासन नियमावली, कायदे कानून, शैक्षणिक ध्येय धोरणानुसार जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा ह्या सरकारी ध्येय धोरणातल्या असून या सरकारी ध्येय धोरणातल्या शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये थेट खाजगी व्यक्ती, सामाजिक काम म्हणून खाजगी व्यक्ती थेट वर्गात जाऊन वर्गाचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर दाखवणं आणि शैक्षणिक धोरणामध्ये बाधा निर्माण करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणं हा संविधानिक घटनेच्या नियमावलीची पायमल्ली आहे. आणि हा गुन्हा अभिजित दिपके आणि टीम यांनी केलेला आहे. त्यामुळे औसा येथील गावामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये जाऊन वर्गामध्ये बसून डिस्टर्ब करून त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर लोड करून सरकारी कार्यालयात, सरकारी कामात अडथळा आणून हस्तक्षेप केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. अगदी योग्य आहे, सुयोग्य आहे. सामाजिक काम करावं, जरूर करावं, सामाजिक काम करावं, जरूर करावं, परंतु सरकारी कामात अडथळा आणून थेट वर्गामध्ये घुसून व्हिडिओ सोशल मीडियावर लॉन्च करून हा कायद्याच्या घटनेच्या चौकटीत घटनाबाह्य गोष्टी आहेत ज्या अभिजित दिपकेने केल्या. महाराष्ट्र शासनाच्या चौकटीमध्ये कुठल्याही गोष्टीबाबत चुकीच्या असतील तर त्याला कार्यपद्धती आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे अर्ज करू शकता, तुम्ही लोक आयुक्तांकडे अर्ज करू शकता, तुम्ही राज्यपालांकडे अर्ज करू शकता, शिक्षण मंत्र्याकडे अर्ज करू शकता, त्या शैक्षणिक व्यवस्थेला अर्ज करू शकता की लवकरात लवकर हा बदल करावा. जर बदल नाही झाला तर पुढील लोक आयुक्त आहेत, राज्यपाल आहेत, राष्ट्रपती आहेत, हे सर्व धोरण लोकशाहीची धोरणं आहेत. हे डावून मी कोणतरी आहे, अभिजित दिपके मी कोणतरी आहे, मी सरकारला वाकवलं, नीट परीक्षा पेपर फुटी करू, त्यामुळे मी काहीतरी करू शकतो आणि म्हणून थेट अशा प्रकारचं चुकीच्या धोरणाचं अभियान करून सरकारी कामात व्यत्यय आणणं कार्यकक्षेच्या घटनेनुसार गुन्हा आहे.
आणि तो गुन्हा अभिजित दिपकेने केलेला आहे. त्यामुळे सरकारने अभिजित दिपके यांना तात्काळ नोटीस देऊन हे जे काही सामाजिक ध्येय धोरणाचं अभियान आहे, थेट वर्गामध्ये घुसण्याचं, सरकारी कार्यालयामध्ये अडथळा निर्माण करण्याचं, हे तात्काळ बंदी करावी अशी थेट मागणी आहे. आम्हाला शिक्षण धोरणाबद्दल जनजागृती करणे आम्हालाही आवडतं. स्कूल ठीक करू अभियानांतर्गत शाळा सुधारत हे आम्हालाही पाहिजे. मुलांना शैक्षणिक धोरणीमध्ये सोयीसुद्धा मिळाव्यात हे आम्हालाही पाहिजे. शाळांची दुरुस्ती व्हावी हे आम्हालाही पाहिजे. शाळा ठीकठाक व्हाव्यात हे आम्हालाही पाहिजे. शैक्षणिक धोरण सुधारावं हे आम्हालाही पाहिजे. परंतु अशा प्रकारचं थेट वर्गामध्ये फिरून व्हिडिओग्राफी करून सोशल मीडियावर लाईव्ह करणं हे घटनाबाह्य आहे. सरकारी कक्षेमध्ये बसणारा आहे. सरकारी कक्षेच्या घटनाबाह्य आहे. घटनाबाह्य असल्यामुळे न बसणारा आहे. त्यामुळे ह्याचा पूर्णतः निषेध करून सरकारने ह्या गोष्टीबाबत अभिजित दिपकेला नोटीस द्यावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. आणि जे ध्येय धोरण आहेत सरकारचे ते मिरिसर तक्रार करा, अर्ज करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करा, जिल्हा परिषदांकडे अर्ज करा आणि शाळा ठीक करण्याबाबत मागणी करा. हे ध्येय धोरण. धन्यवाद.